नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने दही बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर ती बघूया कशी बनवायची ती. त्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे काप केलेले आहेत. तर आता आपण फोडणीसाठी साहित्य बघूया. दह्यातले बटाटे बनवण्यासाठी तेल मी तापत ठेवलेलं आहे. 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तूप आणि तेल मिक्स करून वापरलं तरी चालेल, हरकत नाही. मी इकडे कांदा आता 2 मीडियम साईजचे लांबडे चिरलेले घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे लांब चिरलेले कांदे तेलामध्ये टाकत आहे. तेल ऑलरेडी मी ठेवलेलं तापायला. कढीपत्ता आणि कांदा, 2 मीडियम साईजचा लांबडा कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो पण आपल्याला लांबडे चिरूनच घ्यायचे, 2 मीडियम साईजचे. मोठा असेल तर एकच घ्या. आता ह्याला थोडासा तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण कांदा तळून घेऊया. कांदा थोडासा लालसर होता आला की आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी लांबडे चिरलेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता कांदा आणि टोमॅटो चांगला आपण तेलात परतून घेऊया, तोपर्यंत त्याचं मॉइश्चर रिलीज होत नाही, कच्चापणा जात नाही तोपर्यंत. आधी एकदम साध्या सोप्या पद्धतीत घरच्या साहित्यांमध्ये दही बटाट्याची भाजी आपण आज बनवणार आहोत. तर आता कांदा आणि टोमॅटो चांगलं मॉइश्चर पाणी सुटूपर्यंत, त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची. मी जिरं टाकायला विसरली, सॉरी. तर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे, तेलामध्ये तेल सुटलं आहे, मॉइश्चर पण निघलं आहे त्याचं. तर आता अर्धा चमचा आपण हळद ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. हळद आता परतून घेऊया व्यवस्थित. एक मीडियम साईजची वाटी भरून मी दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये मी गरम मसाला 2 चमचे टाकलेले आहेत. मीडियम साईजचे, हे बघा, हे असे आपण पोहे खातो ते 2 चमचे गरम मसाला ॲड करायचा दह्यामध्ये आणि दही फेटून घ्यायचं आहे चांगलं. जर गरम मसाला नसेल तर तुम्ही रेडीमेड बिर्याणी मसाला असतो तोही वापरू शकता. आणि फेटून ठेवायचं आहे 1 वाटी दही गरम मसाला ॲड करून. टोमॅटो चांगला परतून झाला आहे. आता मी इथे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला 2 चमचे टाकत आहे. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असतो तुमचा रेग्युलर यूजचा तो टाका. आणि आता आपण पूर्ण मसाला कांदा टोमॅटोमध्ये परतून घेऊया. पुन्हा एकदा चांगलं तेल सुटूपर्यंत परतूया. कोल्हापुरी मसाला चांगला परतून झाला आहे, तेल सुटलं आहे. आणि आता आपण उकडलेले बटाटे ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, काप केलेले. आणि ही चांगली एकदा आपण परतून घ्यायची भाजी. जसं आपण रेग्युलर भाजी परततो तशी पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायची. बटाटा पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये परतून झाला आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम मीडियम आहे आपली. अशी लाल बटाट्याची भाजी अशी आपली झालेली आहे बनवून. तर आता आपण जे फेटलेलं दही आहे ते आता इथे ॲड करणार आहोत, 1 वाटी. गरम मसाला फक्त आपण दह्यामध्ये ॲड केलेला, चांगलं फेटून घेतलेलं. आणि आता पूर्ण आपण एकजीव करायचं आहे. पूर्ण दही बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मीठ अजून टाकलेलं नाही आहे मी. दही बटाट्याच्या भाजीमध्ये चांगली मिक्स झालेली आहे आणि त्याला बघा तेल पण सुटत आहे. तर आता आपण ज्या वाटीमध्ये दही घेतलेलं त्याच वाटीभर वाटीभर पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणी आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे. म्हणजे उरलेल्या वाटीला लागलेले जे दही असेल ते पण निघून जाईल. ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण दही टाकलेली त्याच वाटीच्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे. आणि आता या स्टेजला आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ नेहमी चवीनुसारच ॲड करा. आता आपण ह्याला चांगलं एकदा परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच राहू दे. तुम्ही पाहिलं मी अद्रक लसूण हे काहीच नाही वापरले, फक्त साध्या सोप्या ज्या घरात रेग्युलर सामान असतं त्यातच बनवलं आहे. आता ह्याला मी झाकणी झाकते आणि आपण 5-10 मिनटं ह्याला वाफवून घेऊया. 5-10 मिनटं झाल्यावर पुन्हा एकदा आपण झाकणी उघडून पाहूया. दह्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत, दही पूर्ण मसाल्यांमध्ये मुरूपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटायला चालू झालेलं आहे बघा, कढईतनं तुरी यायला लागलेली आहे, तेलाची तवंग. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथिंबीरला भाजीमध्ये. आणि पुन्हा अजून आपण लो फ्लेमवर 2-3 मिनटं झाकणी झाकून वाफ देऊया. 3-4 मिनटं अजून वाफ देऊन चांगली झालेली आहे. आता आपण झाकून उघडून बघूया. तर आता चांगल्या पद्धतीने बटाटा मुरला आहे दह्यामध्ये. दह्याला पण चांगला तवंग सुटला आहे तेलाचा. दह्याचा कच्चापण गेला आहे.
तर तुम्ही पाहिलं फ्रेंड्स, एकदम साध्या सोप्या पद्धतीत निकीज किचनने तुम्हाला दही बटाटा मिक्स अशी भाजी दाखवली आहे बिना अद्रक लसूणची, फक्त कमीच साहित्यामध्ये. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि माझ्या या चॅनलला होईल तितकं सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि नक्कीच माझा दुसरा पण चॅनल आहे यूट्यूबवर, डिवाइन टाईम टॅरो ट्रेडिंग विथ निकी. त्या चॅनलला पण तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इन्स्टावर पण सेम आहेत, निकीज किचन आणि डिवाइन टाईम विथ टॅरो ट्रेडिंग निकीमध्ये. तर दोन्ही चॅनल्सला माझ्या फॉलो करा आणि होईल तितकं माझं चॅनलला ग्रो करण्यासाठी मला सपोर्ट करा. आणि ही रेसिपी नक्की तुम्ही घरी एकदा बनवून बघा. धन्यवाद.